मित्रांनो, 1674 छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावर जेव्हा स्वतःला राज्याभिषेक करून घेतला, तेव्हा केवळ एका साम्राज्याची स्थापना झाली नाही, तर एका आदर्श प्रशासकीय व्यवस्थेचा पाया रचला गेला. या नव्या स्वराज्याला शिस्तबद्ध आणि कार्यक्षम कारभार देण्यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. हे मंडळ म्हणजे महाराजांचे 8 अत्यंत विश्वासू व कर्तृत्ववान आधारस्तंभ होते. या 8 पदांवर नियुक्त केलेल्या व्यक्तींना त्यांचा अनुभव आणि योग्यतेनुसार अधिकार व जबाबदाऱ्या देण्यात आल्या. चला पाहूया हे 8 प्रधान आणि त्यांची पदे कोणती होती. मुख्य प्रधान किंवा पेशवा संपूर्ण राजकारभार आणि प्रशासनाची मुख्य जबाबदारी यांच्यावर होती. या पदावर होते मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. अमात्य किंवा मुजुमदार हे राज्याचे अर्थमंत्री होते. जमा खर्चाची नोंद ठेवणे हे त्यांचे काम होते. या पदावर होते रामचंद्रपंत नीलकंठ. सचिव किंवा सुरनेस ते सरकारी पत्रव्यवहार सांभाळत होते. या पदावर होते अण्णाजी दत्तो. मंत्री किंवा वाकणीस महाराजांच्या दैनंदिन नोंदी व कामकाजाचा अहवाल ठेवणे हे त्यांचे काम होते. या पदावर होते दत्ताजी पंत त्र्यंबक. सेनापती किंवा सरनौबत सैन्याचे नेतृत्व करणे आणि युद्धनीती ठरवणे हे त्यांचे काम होते. या पदावर होते हंबीरराव मोहिते. सुमंत किंवा डबीर यांचे काम होते परराष्ट्रमंत्र्यांप्रमाणे परराष्ट्राशी संबंध ठेवणे. या पदावर होते रामचंद्र त्र्यंबक. न्यायाधीश हे न्यायाचे काम पाहणारे होते. या पदावर होते निराजीरावजी. पंडितराव यांचे काम होते धर्मदान आणि धार्मिक बाबींवर लक्ष ठेवणे. या पदावर होते रघुनाथ पंत. हे अष्टप्रधान मंडळ केवळ सल्लागार मंडळ नव्हते, तर ते स्वराज्याचे आदर्श प्रशासनाचे प्रतीक होते. याच व्यवस्थेमुळे महाराजांना विशाल साम्राज्यावर प्रभावीपणे राज्य करता आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या दूरदृष्टीला मानाचा मुजरा. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.